काय रे, कर्ज कर्ज म्हणून रोज दारात यायचा आणि आता कर्ज फेडायची वेळ आली तर कुठे रे तुझा पत्ता? अनाजीपंत काय होय? धर्म म्हणून नाही तर निदान कला म्हणून पाहायला पाहिजे या देवळांकडे. ज्यांना कलेतलं सौंदर्य कळत नाही ते काय आपला धर्म जपणार? इतकी प्राचीन सुंदर कलाकृती फोडताना लाज कशी नाही वाटली त्या हातांना? अमरनाथ पासून खाली रामेश्वर पर्यंत ते हात देवदेवता फोडतच चाललेत. 5000 वर्षांपूर्वीची संस्कृती अशी तोडफोड करून संपवता येत नाही म्हणावं. सरसेनापती, जी राज. ज्या वेळी ते तोडफोड करणारे हात समोर येतील त्यावेळी ते खांद्यातून उकडायची जबाबदारी माझी. राज शब्द आहे तुम्हाला. राजा, तो सावकार एका शेतकऱ्याला मारतोय. मारू नका त्याला. त्याला काय चाललंय? काय चाललंय? महाराज, यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं होतं. आज 2 वर्ष पूर्ण झाली, ना मुद्दल ना व्याज. अरे पीक पाणी झालं की देईल तुझे पैसे परत तो. मारहाण काय चालवलीस? अहो मोरोपंत, यांनी शेती केलीच नाही तर पीक पाणी कुठून येणार? म्हणजे न्याय निवाडा कसला करताय मोरोपंत? शेतकऱ्याला मारणारे हात कपा त्याचे. महाराज, जर तुमची परवानगी असेल तर थोडं माझ्या पद्धतीने बघू का? शेतकऱ्यांचं हित जपणारी कुठलीही पद्धत योग्यच. बोला तुम्ही. शेतीसाठी ह्याच्याकडून जे कर्ज घेतलं होतंस त्याचं काय केलंस तू? हात जोडू नकोस. शेतकरी आहेस, येळ पडलीस तर इळा घे, खुरप घे, नाही तर कोयता. हात तोड समोरच्याचे, पण जोडू नकोस. काय केलंस त्या पैक्याचं? मामा, लगीन होतं थोरलीचं. वय, आम्ही सगळा पैका हुंड्याला दिला. बघितलं महाराज, हे असं करतात. काय चूक आहे आमची? सुधारणार नाही तुम्ही. महाराज, हा प्रश्न या एका शेतकऱ्याचा नसून अख्ख्या स्वराज्याचा आहे.